मराठवाडा एक वर्ष उशिरा स्वातंत्र्याच्या एक वर्ष उशिरा मिळालं 17 सप्टेंबर 1948 रोजी। आमच्यावरती निसर्गानं तर अन्याय केलाच आहे, परंतु सरकारमध्ये सुद्धा अन्याय होत आहे। सभापती महोदय, आम्ही सह्याद्रीपासनं शेवटच्या टोकाला कर्नाटक आंध्र प्रदेशच्या त्याच्यावर बोलतोय सह्याद्रीवर पाणी पडतंय तेव्हा कुठं नाशिकमधून पाणी आमच्याकडे वाहत शेवटच्या टोकाला येतं। आम्ही मराठवाड्याने जेव्हा महाराष्ट्रामध्ये सामील व्हायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही उपराजधानी मागितली नाही, आमच्याकडं अधिवेशन घ्या अशी कुठली मागणी केली नाही। विनाशर्त ऐका ना जरा, विनाशर्त आम्ही महाराष्ट्रामध्ये सामील झालो। आपल्याला माहित आहे की गोदावरी खोऱ्यातील समन्यायी पाणी वाटपासाठी जायकवाडी जलाशयामध्ये 65% पाणी साठा असला पाहिजे। प्रश्न पाणी पुरवठ्याचा आहे, त्यासाठीच आहे। उत्तर पाणी साठा नसेल तर पुरवठा कुठून करणार? जलसंपदा मंत्री सभागृहात नाहीत, आपण पाणी पुरवठ्यावर बोला। पाणी पुरवठ्यावरच बोलत आहे तर जलाशयातून 65% पाणी साठा असेल तर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडावे लागेल अशी अट मेंढेकरी समितीने निश्चित केली होती। परंतु नव्या शिफारशीनुसार गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात 60% कपात करण्याची शिफारस महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे मेरी महासंचालक प्रमोद मंदाडे यांच्या अध्यक्षतेखाली 7 समितीच्या सदस्यांनी केलेली आहे। ठीक आहे, मी मंदाडे यांना फोन केला, ते सांगतात की सन्माननीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा दबाव आहे। नाव घेतो, जाणीवपूर्वक नाव घेतो, तुम्हाला सांगतो। तेच सांगतोय मी आपल्याला। प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे, या प्रश्नोत्तरामध्ये पाणी पुरवठा पाण्यावर बोलतोय। आमचं जर 7% जर पाणी कपात होत असेल तर शेवटच्या टोकाच्या आमच्या लोकांना पाणी प्यायला मिळणार आहे का? प्रश्न क्रमांक 1। याच्यापूर्वी धर्माबाद तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीने ठराव केला आंध्र प्रदेशमध्ये जाण्यासाठी। अशा पद्धतीने वारंवार अन्याय होतो म्हणून प्रश्न। तर तेव्हा ही जी काही प्रमोद मंदाडे आणि 7 लोकांनी शिफारस केलेली आहे याला आपण स्थगिती देणार आहात का? सभापती महोदय, हा प्रश्न स्कोपच्या बाहेर आहे, तरी सुद्धा मराठवाड्यामधल्या 7% जलसंपदा विभागाचा विषय आहे आणि 7% जी पाणी कपात केली जाते ते मराठवाड्यातली मी पण म्हणून मी आपल्याला सांगू इच्छिते सन्मान्य सदस्य की आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलेलं आहे की आपण दुष्काळ बघितलाय पण मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ बघू देणार नाही। त्यामुळे हा 7% कपातीचा विषय सुद्धा आपण सोडवून घेऊ, आपल्या हक्काचं पाणी आपण घेऊ। परंतु ज्या आपल्या सीमा भागातील गावकऱ्यांनी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला असं आपण म्हणताय, पण जल जीवन मिशनचे काम पूर्णत्वाकडे गेल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न राहणार नाही। आणि परत एकदा आता मुख्यमंत्री महोदयांनी आपलं मराठवाडा वॉटर ग्रीड सुद्धा प्रगतीपथावर पूर्णत्वाकडे लवकरात लवकर नेण्यासाठीच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे ते झाल्यानंतर सुद्धा शेतीला सुद्धा पाणी भरपूर आपल्याला मिळणार आहे।